नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 10 जून 2026 रोजी बुलढाणा येथील देऊळघाटच्या रेशन दुकानदाराविरोधात संताप। धान्य मागणाऱ्या लाभार्थ्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार। देऊळघाट येथील स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला असून धान्य वितरणातील अनियमिततेसोबतच रेशन कार्डधारकांना अश्लील शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी रिजवान बेग, रहमान बेग व शेख मोईन शेख मेहबूब यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीनुसार शासनाकडून मिळणारे रेशनचे धान्य घेण्यासाठी आलेल्या अनेक लाभार्थ्यांना संबंधित दुकानदाराकडून अरेरावीची वागणूक दिली जाते। धान्याची विचारणा केल्यास किंवा हक्काचे धान्य मागितल्यास लाभार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक लाभार्थी आपला हक्क मागण्यासही कचरत असल्याचे सांगितले जात आहे। तक्रारदारांनी निवेदनात नमूद केले आहे की स्वस्त धान्य दुकान हे शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा महत्त्वाचा भाग असून गरीब नागरिकांना सन्मानाने धान्य मिळणे अपेक्षित आहे। मात्र देऊळघाट येथील संबंधित रेशन दुकानात लाभार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने शासनाच्या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। याशिवाय धान्य वितरणात अनियमितता, लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न देणे तसेच दुकानाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी रिजवान बेग, रहमान बेग व शेख मोईन शेख मेहबूब यांनी केली आहे। दरम्यान रेशन कार्डधारकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असल्याने या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मेरा नाम शेख मोईन शेख मेहबूब। हमारे गांव देऊलघाट में जो 3 दिवस पहले घटना घटी, हमने उसका निवेदन कलेक्टर ऑफिस में और पुरवठा अधिकारी तहसीलदार साहब ने दी। अगर इस पर हमारे निवेदन पे कार्रवाई नहीं हुई 8 दिन में तो हम हमारा ठिया आंदोलन छोटे अधिकारी के ऑफिस में करेंगे। तुम्हारे गांव में क्या घटना हुई? हमारे गांव में घटना हुई कि जो राशनदार था, दुकानदार, उसने हमारे एक समाज के आदमी को गाली गलौज करा, बुरी गाली दिया। हम वहाँ मौजूद थे, हम कायदे कानून में रह के काम करना चाहते थे, इसलिए हमने प्रशासन का कोई कानून हाथ में नहीं लिया। हमने बाबा साहब अम्बेडकर के संविधान को समझ के हमने संविधान के हिसाब से हमारा काम किया। पूरे अधिकारियों से तुम्हारी क्या आशा है? हमारी पूरे अधिकारियों से यही मानना है कि भाई इस पर जल्दी से जल्दी कार्रवाई करो, उसका लाइसेंस रद्द करो और उसका दुकान का जो है उस पर कार्रवाई करो। जो उसने शिवे दिया, गालियाँ दिया, जो दिया, उसकी दुकान तो भाड़े से है, तो सर उस पर कार्रवाई करेंगे फिर। ठीक।